नमस्कार मित्रांनो, कालच्या लेक्चरपर्यंत जे आपण थेअरी टॉपिक डिस्कस केले त्यावर बेस्ड काही MCQ आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. फर्स्ट MCQ आहे फ्रॉम अ क्रॉस AABB which of the following genotypic ratio will be obtained in the F1 generation. इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि क्वेश्चन विचारला आहे की जर A कॅपिटल A स्मॉल a कॅपिटल B आणि स्मॉल a कॅपिटल B यामध्ये जर क्रॉस केला तर खालीलपैकी कोणता रेशिओ तुम्हाला F1 जनरेशनमध्ये मिळेल. पहा, कॅपिटल A स्मॉल a कॅपिटल B हा जो आहे दोन प्रकारचे गॅमेट फॉर्म करेल. कसं? कॅपिटल A कॅपिटल B हा असेल फर्स्ट गॅमेट, ठीक आहे, आणि दुसरा असेल स्मॉल a कॅपिटल B हा असेल दुसरा गॅमेट. असे दोन गॅमेट मिळतील. इथे हा बनवणार आहे फक्त एकाच प्रकारचा गॅमेट स्मॉल a कॅपिटल B, ठीक आहे. मग कॅपिटल A कॅपिटल B आणि स्मॉल a स्मॉल b जर यांना तुम्ही स्मॉल a कॅपिटल B यांना जर एकत्रित आणलं तर फर्स्ट ऑफस्प्रिंग मिळेल कॅपिटल A स्मॉल a कॅपिटल B आणि जर या दोघांना एकत्रित आणलं तर आपल्याला मिळेल स्मॉल a कॅपिटल B. म्हणजे आपल्याला एक मिळेल कॅपिटल A स्मॉल a कॅपिटल B, दुसरा मिळेल स्मॉल a कॅपिटल B. म्हणजे आपला आन्सर असलं पाहिजे फर्स्ट ए कॅपिटल A स्मॉल a कॅपिटल B आणि एक तुम्हाला मिळेल स्मॉल a कॅपिटल B, राईट. सो असा ज्यावेळेस क्रॉसवाला क्वेश्चन विचारला जातो आपल्याला फर्स्ट जेनोटाइप्स त्यांचे तयार करावे लागतील. जेनोटाइप तयार करण्यासाठी तुम्हाला गॅमेट फॉर्म करावे लागतील. गॅमेट फॉर्म करायचे आणि त्यांचं पनेट स्क्वेअरने पण तुम्ही क्रॉसिंग दाखवू शकता किंवा असं डायरेक्टली सुद्धा क्रॉसिंग करू शकता आणि क्रॉसिंग केल्यानंतर तुम्हाला आन्सर जे असेल ते मिळून जाईल. तो इथे रेशो मिळतो 1:1. एक हा मिळेल. आता आपण पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. इन अ मोनोहायब्रिड क्रॉस 120 प्लांट्स आर ऑब्टेन्ड. मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये 120 प्लांट्स मिळालेले आहेत. द रेशिओ ऑफ द होमोझायगस अँड हेटेरोझायगस विल बी. तर या मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये होमोझायगस आणि हेटेरोझायगसचा रेशिओ काय असेल? पहा, मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आपण जर पनेट स्क्वेअर ड्रॉ केला, फॉर एक्झाम्पल आपण टॉल आणि डॉफ प्लांटचा जर मोनोहायब्रिड क्रॉस घेतला तर एक तुम्हाला कॅपिटल T मिळेल, एक तुम्हाला स्मॉल t मिळेल आणि दोन तुम्हाला कॅपिटल T स्मॉल t म्हणजे हेटेरोझायगस मिळतील. बरोबर. म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉसमधला जेनोटायपिक रेशो काय असतो? 1:2:1. त्यापैकी हे दोघे होमोझायगस असतील. एक होमोझायगस डॉमिनंट, होमोझायगस रिसेसिव्ह. इथे फक्त होमोझायगस विचारले, होमोझायगस, आणि दुसरं विचारलं आहे हेटेरोझायगस. तर इथे डॉमिनंट वगैरे विचारलेलं नाही आहे म्हणून 2 होमोझायगस मिळतात आणि 2 हेटेरोझायगस मिळतात. बरोबर. म्हणजे रेशो आहे 2:2 म्हणजे 1:1. ठीक आहे. म्हणजे जर 120 प्लांट्स मिळाल्या असतील तर हाफ प्लांट या होमोझायगस असतील आणि हाफ प्लांट या हेटेरोझायगस असतील. म्हणून आपला रेशो असला पाहिजे 1:1 म्हणजे 60-60. म्हणजे 120 पैकी हाफ प्लांट या होमोझायगस असतील आणि हाफ प्लांट या हेटेरोझायगस असतील. म्हणून आपला आन्सर असलं पाहिजे बी. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ मेनी डिफरंट टाइप ऑफ जेनेटिकली डिफरंट गॅमेट्स विल बी प्रोड्यूस्ड बाय द प्लांट हॅविंग जेनोटाइप कॅपिटल A कॅपिटल B स्मॉल b कॅपिटल C स्मॉल c. पहा, इथे तुम्ही जर पाहिलं तर AA हा होमोझायगस आहे, कॅपिटल B स्मॉल b हेटेरोझायगस आहे, कॅपिटल C स्मॉल c हेटेरोझायगस आहे. अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये जर गॅमेट विचारलेले असतील तर गॅमेट डिटरमाइन करण्यासाठी तुम्ही पहा नंबर ऑफ हेटेरोझायगस किती आहेत. हेटेरोझायगससाठी आपण हेटेरोझायगसमध्ये 2 अलील असतात म्हणून आपण इथे 2 असं लिहितो. नंबर ऑफ हेटेरोझायगस बघा किती आहेत.
इथे नंबर ऑफ हेट्रोझायगस यामध्ये फक्त 2च आहेत, तर तुम्हाला करायचं आहे 2^2. 2^2 युअर आन्सर विल बी 4. तुमचा आन्सर असेल 4. तुम्ही म्हणाल हे कसं केलं, तर इथे पहा हेटेरोझायगस जे आहेत ते 2 आहेत बरोबर, आणि होमोझायगस एकच आहे. ठीक आहे, होमोझायगस हा एकाच प्रकारचा गॅमेट तयार करणार आहे बरोबर की नाही. एकाच प्रकारचा गॅमेट तयार करणार आहेत, हे 2 प्रकारचे गॅमेट तयार करणार आहेत आणि हे 2 प्रकारचे गॅमेट तयार करणार आहेत. म्हणजे नंबर ऑफ जे काही गॅमेट्स असतील ते डिसाईड करणार आहेत हेटेरोझायगस. ठीक आहे, म्हणून इथे आपण केलं आहे 2^2 = 4. राईट, 2^2 म्हणजे 4. म्हणजे तुमचं आन्सर असलं पाहिजे 4. जर असा क्वेश्चन असेल की 3 हेट्रोझायगस आहेत, फॉर एक्झाम्पल कॅपिटल A स्मॉल a, कॅपिटल B स्मॉल b, कॅपिटल C स्मॉल c, असे जर 3 हेटेरोझायगस असतील तर तुम्ही कराल 2^3. म्हणजे तुमचे नंबर ऑफ गॅमेट्स असतील 2 × 2 × 2 बरोबर, 2 2 4 आणि 8. 8 गॅमेट तुमचे बनतील जर तिन्हीच्या तिन्ही हेटेरोझायगस असतील तर. ठीक आहे, आणि जर असं असेल तर कॅपिटल A, कॅपिटल A, कॅपिटल B, कॅपिटल B, कॅपिटल C स्मॉल c. इथे 2 होमोझायगस आहेत आणि एकच हेटेरोझायगस आहे. जस्ट एकच हेटेरोझायगस असतील, नंबर ऑफ गॅमेट विल बी 2^1 = 2. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. तुम्हाला हे समजलं असेल. तो गॅमेट फॉर्मेशनचा क्वेश्चन जनरली CETमध्ये विचारला जातो आणि त्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे सर्वात पहिले नंबर ऑफ हेटेरोझायगस किती आहेत, नंबर ऑफ होमोझायगस किती आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन हायब्रिडायझेशन कॅपिटल T स्मॉल t is crossed with the small t give rise to the progeny of ratio. इथे 4 ऑप्शन दिलेत, 1:1, 1:2, 2:1, 1:2:1. पहा, कॅपिटल T स्मॉल t is crossed with the small t बरोबर. हा हेटेरोझायगस आहे. हेटेरोझायगस 2 प्रकारचे गॅमेट तयार करेल, एक असेल कॅपिटल T, दुसरा असेल स्मॉल t बरोबर, आणि स्मॉल t फक्त एकाच प्रकारचा गॅमेट तयार करेल, तो असेल स्मॉल t बरोबर. मग या दोघांना जर एकत्रित केलं तर कॅपिटल T स्मॉल t हा पहिला ऑफस्प्रिंग मिळेल, दुसरा स्मॉल t हा ऑफस्प्रिंग मिळेल. रेशो काय मिळाला, 1:1. म्हणून आपलं आन्सर असलं पाहिजे एक हेटेरोझायगस मिळतो, एक होमोझायगस मिळतो, एक हेटेरोझायगस किंवा हायब्रिड टॉल मिळतोय आणि एक होमोझायगस रिसेसिव्ह मिळतोय. रेशिओ असला पाहिजे 1:1. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन डायहायब्रिड क्रॉस आउट ऑफ 16 प्लांट्स. डायहायब्रिड क्रॉसमध्ये 16 प्लांट मिळतात. 16 प्लांट म्हणजे कोणता जनरेशन असणार, तो असणार F2 जनरेशन बरोबर. In dihybrid cross, out of 16 plants obtained in the F2 generation, the number of genotypes will be. इथे किती जेनोटाइप आपल्याला F2 जनरेशनमध्ये मिळतात असा क्वेश्चन इथे विचारला आहे. ठीक आहे, तर 16 प्लांट्स मिळालेत, त्या 16 प्लांटपैकी जेनोटाइप आपल्याला किती प्रकारचे मिळतात. तुम्हाला माहिती की F2 जनरेशनमधला जेनोटाइप काय असतो किंवा जेनोटाइपिक रेशिओ काय असतो. जेनोटाइपिक रेशिओ असतो 1:2, 1:2, 4, 2:1, 2:1. आता इथे नंबर ऑफ जेनोटाइप्स विचारलेत, म्हणजे कसं तुम्हाला असं कॅल्क्युलेट करावं लागेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 असे 9 प्रकारचे जेनोटाइप आपल्याला इथे मिळतात. आणि तुम्हाला माहिती आहे डायहायब्रिड क्रॉसमध्ये 4 प्रकारचे आपल्याला फेनोटाइप मिळतात F2 जनरेशनमध्ये. कोणते असतात 4 प्रकारचे फेनोटाइप. 4 प्रकारचे फेनोटाइप यावर सुद्धा क्वेश्चन असू शकतो. फेनोटाइप किती असतील, तर फेनोटाइप जर विचारलं तर तुमचा आन्सर असेल 4, आणि जर जेनोटाइप असेल तर तुमचा आन्सर असलं पाहिजे 9. राईट, सो इथे 4 प्रकारचे फेनोटाइप मिळू शकतात तुम्हाला, पण 9 प्रकारचे जे असतील ते जेनोटाइप मिळतील. 4 प्रकारचे फेनोटाइप कोणते कोणते असतात. येलो राऊंड हा एक असेल, येलो राऊंड हा एक फेनोटाइप असेल. येलो राऊंड या टाईपचा एक असेल. हे किती मिळतात तुम्हाला 9 बरोबर की नाही. त्यानंतर येलो रिंकल्ड असेल, येलो रिंकल्ड हे मिळतात तुम्हाला 3. त्यानंतर असेल ग्रीन राऊंड, ग्रीन राऊंड तुम्हाला मिळतील 3, आणि ग्रीन रिंकल्ड. राईट, सो लास्ट विल बी द ग्रीन रिंकल्ड जो असेल 1. 9:3:3:1 असा रेशो तुम्हाला इथे मिळतो. आता जे
इथे फेनोटाईप आहेत 1, 2, 3 आणि लास्टवाला ग्रीन रिंकल्ड, म्हणजे असे 4 प्रकारचे फेनोटाईप मिळतात. पण इथे क्वेश्चन विचारला जेनोटाईप किती मिळतील, तर जेनोटाईप असतील 9 प्रकारचे इथे जेनोटाईप मिळतील. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन स्वीट पीज जीन्स कॅपिटल C अँड कॅपिटल P आर नेसेसरी फॉर कलर्स इन फ्लावर. ओके, द फ्लावर आर व्हाईट इन द ॲब्सेन्स ऑफ ईदर ऑर बोथ द जीन्स. जर दोन्ही जीन ॲबसेंट असतील, दोन्ही जर डॉमिनंट जीन प्रेझेंट नसतील, तर फ्लावर हा व्हाईट कलरचा असेल. किंवा जर दोन्ही डॉमिनंट असतील तर कलर्ड फ्लावर मिळेल. ठीक आहे, तर व्हॉट विल बी द पर्सेंटेज ऑफ कलर्ड फ्लावर्स इन द ऑफस्प्रिंग इन द क्रॉस काय दिला पहा, कॅपिटल C स्मॉल c स्मॉल p स्मॉल p, स्मॉल c कॅपिटल P स्मॉल p. ठीक आहे, आता या दोघांमध्ये आपल्याला क्रॉस करायचा आहे. क्रॉस करून आपल्याला पाहायचं आहे की कितीमध्ये डॉमिनंट येतो. राईट, जितके डॉमिनंट असतील तेवढे कलर्ड असतील. ठीक आहे, या टाईपच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला पहिले घ्यावं लागेल कॅपिटल C स्मॉल p हा एक. दुसरा काय, स्मॉल c कॅपिटल P स्मॉल p इज क्रॉस्ड विथ स्मॉल c कॅपिटल P स्मॉल p. ठीक आहे, आता पहा हा किती प्रकारचे गॅमेट बनवेल, कॅपिटल C स्मॉल p हा एक पहिला गॅमेट बनवेल, कॅपिटल C स्मॉल p हा एक गॅमेट बनवेल. दुसरा गॅमेट असेल स्मॉल c स्मॉल p, बरोबर. या केसमध्ये स्मॉल c कॅपिटल P हा एक गॅमेट असेल आणि दुसरा असेल स्मॉल c स्मॉल p. ठीक आहे, दोन गॅमेट मिळालेत आपल्याला. या दोघांचा आपण पनेट स्क्वेअरमध्ये टाकून पाहूयात किती कलर्ड मिळतील आपल्याला. इथे लिहूयात आपण कॅपिटल C स्मॉल p. लिहिताना प्रॉपर लिहायचं आहे स्मॉल c स्मॉल p. इथे लिहायचं आपल्याला स्मॉल c कॅपिटल P आणि इथे स्मॉल c स्मॉल p. ठीक आहे, आता बघा इथे पाहूयात आपण कॅपिटल C स्मॉल c पहिला येईल ऑफस्प्रिंग, कॅपिटल C स्मॉल c कॅपिटल P स्मॉल p. इथे पहा एक कॅपिटल C आलाय आणि एक कॅपिटल P आलाय, म्हणजे हा फ्लावर कलर्ड असेल. बरोबर. इथे पहा कॅपिटल C स्मॉल p स्मॉल p म्हणजे हा फ्लावर व्हाईट असणार आहे, कारण इथे तिन्ही सुद्धा कसे आहेत, तिन्ही सुद्धा इथे रिसेसिव्ह आहेत, म्हणून हा फ्लावर व्हाईट कलरचा असेल. पुढे स्मॉल c स्मॉल p कॅपिटल P. ठीक आहे, म्हणजे कॅपिटल P स्मॉल p असे लिहूयात आपण. इथे सुद्धा तिन्ही रिसेसिव्ह आहेत, म्हणून हा सुद्धा व्हाईट कलरवाला फ्लावर असेल. आणि पुढचा पहा स्मॉल c स्मॉल p स्मॉल p स्मॉल p स्मॉल p हा सुद्धा व्हाईट असेल. ठीक आहे, म्हणजे इथे 3 व्हाईट मिळत आहेत आणि एकच कलर्ड मिळतो आहे, म्हणजे रेशो काय मिळाला 3:1 रेशो आहे. म्हणजे अराउंड 25% हे फक्त कलर्ड आहेत. ठीक आहे, फक्त 25% काय येतील, कलर्ड येतील. म्हणून क्वेश्चन पहा स्वीट पीमध्ये जर कॅपिटल C स्मॉल p हे जीन जर कलर डिसाईड करत असतील आणि स्मॉल c स्मॉल p हे जर व्हाईट कलर डिसाईड करत असतील, तर असा जर क्रॉस असेल तर किती कलर्ड मिळतील. तो आपला आन्सर असला पाहिजे 25% विल बी कलर्ड. नेक्स्ट एम सी क्यू आहे मेंडेलियन रिडिस्कवरर्स आर. तुम्हाला माहीत आहे मेंडेलियनचे जे प्रिन्सिपल्स होते, मेंडेलियन प्रिन्सिपल्स जे होते हे 3 सायंटिस्टने रिडिस्कवर केले. एकाचं नाव होतं ह्युगो डी राईस, दुसऱ्यांचं नाव होतं कार्ल कोरेन्स आणि तिसऱ्यांचं नाव होतं वॉन शेमॅक. ठीक आहे, तर मग आपला आन्सर असलं पाहिजे ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट इज F2 progeny of monohybrid cross between the tall and dwarf plant is made up of. F2 progeny monohybrid cross मध्ये जे टॉल आणि डॉफ प्लांट असतील ते कसे असतील. फर्स्ट ऑप्शन आहे टॉल प्लांट आयडेंटिकल टू पॅरेंट, दुसरा ऑप्शन आहे डॉफ प्लांट आयडेंटिकल टू पॅरेंट, तिसरा ऑप्शन आहे प्लांट विथ इंटरमिजिएट हाईट आणि चौथा ऑप्शन आहे बोथ A अँड B. बघा इकडे
आपल्याला F2 प्रोजेनी मोनोहायब्रिड क्रॉसची जी आहे टॉल आणि डॉफमध्ये आपल्याला कधीही इंटरमिजिएट हाईटवाली प्लांट मिळत नाही, बरोबर. आपल्याला एक टॉल प्लांट मिळू शकते जी पॅरेंटसारखी आहे, कॅपिटल टी एक मिळते. आपल्याला एक डॉफ प्लांट मिळते जी एका पॅरेंटसारखी आहे, स्मॉल टी आहे, ठीक आहे. आणि दोन आपल्याला मिळतात कॅपिटल टी स्मॉल टी, पण त्यांचं फेनोटाईप जे असतं ते टॉलच असतं, ठीक आहे. त्यांची हाईट ही इंटरमिजिएट नसेल. म्हणून आपला इथे आन्सर असलं पाहिजे बोथ ए अँड बी. आन्सर असलं पाहिजे बोथ ए अँड बी. इन मोनोहायब्रिड क्रॉस प्रपोर्शन ऑफ 3:1 एक्सप्लेन्स. पहिला ऑप्शन आहे लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रेगेशन, दुसरा ऑप्शन, तिसरा ऑप्शन बोथ ए अँड बी, आणि चौथा ऑप्शन आहे युनिट फॅक्टर. पहा, मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये 3:1 हा रेशो आपल्याला मिळतो F2 जनरेशनमध्ये, राईट. 3:1 रेशो कधी मिळतो? F2 जनरेशनमध्ये. 3:1 रेशो काय इंडिकेट करतो? 3:1 इंडिकेट करतो 3 मिळाले आहेत डॉमिनंट म्हणजे टॉल आणि 1 मिळालेला आहे रिसेसिव्ह म्हणजे काय? डॉर्फ. रेशो मिळाला आहे 3:1. 3:1 रेशो इंडिकेट करतो की F1 जनरेशनमध्ये हायब्रिड जो मिळाला होता कॅपिटल टी स्मॉल टी, हा हायब्रिड होता F1 जनरेशनमध्ये. हा जो हायब्रिड आहे हा हायब्रिड दोन प्रकारचे गॅमेट तयार करतो. एक असतो कॅपिटल टी आणि दुसरा असतो स्मॉल टी. हा दोन प्रकारचे गॅमेट तयार करतो आणि ज्यावेळेस आपण याचं सेल्फ क्रॉसिंग करतो त्यानंतर आपल्याला 3 टॉल मिळतात, एक डॉफ मिळतो. म्हणजे F1 जनरेशनमध्ये जे कॅरेक्टर आपल्याला दिसत नाही, इथे आपल्याला डॉफ कॅरेक्टर दिसत नाही. ते कॅरेक्टर किंवा तो जो ट्रेट आहे तो आपल्याला इथे F2 जनरेशनमध्ये पुन्हा रिॲपियर होतो. आणि आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत की F2 जनरेशनमध्ये जर एखादा ट्रेट रिॲपियर होत असेल तर तो लॉ ऑफ सेग्रेगेशनमुळे होतो. म्हणून इथे मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये 3:1 हे जे प्रपोर्शन आहे हे इंडिकेट करतं लॉ ऑफ सेग्रेगेशन. म्हणून इथे आपला आन्सर असला पाहिजे सेग्रेगेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, इन अलेलिक इंटरॅक्शन रिसेसिव्ह ट्रेट इज सीन ड्यू टू. एखादी अलेलिक इंटरॅक्शन असेल तर एक तर तुम्हाला डॉमिनंट ट्रेट दिसेल किंवा रिसेसिव्ह ट्रेट दिसेल. पण डॉमिनंट ट्रेट केव्हा दिसतो? फॉर एक्झाम्पल इथे डॉमिनंट आहे कॅपिटल टी ओव्हर द स्मॉल टी. डॉमिनंट ट्रेट केव्हा दिसतो? ज्यावेळेस तो जो डॉमिनंट जीन आहे तो एक्सप्रेस होईल, तो एखादा पर्टिक्युलर एन्झाईम बनवेल आणि एन्झाईम बनवल्यामुळे तो एखादं प्रॉडक्ट बनवेल, ठीक आहे. रिसेसिव्ह जीन म्हणजे काय? रिसेसिव्ह जीन म्हणजे ज्यामध्ये मे बी म्युटेशन झालं असेल किंवा त्यामध्ये त्या जीनमध्ये काही डिफेक्ट क्रिएट झाला असेल, त्यामुळे जे एन्झाईम बनतं ते एन्झाईम तर डिफेक्टिव्ह असेल किंवा जे प्रोटीन त्याद्वारे मिळतं ते प्रोटीन डिफेक्टिव्ह असेल किंवा लेस इफिशियंट असेल, ठीक आहे. त्या केसमध्ये जो रिसेसिव्ह असेल त्याचा फेनोटाईप दिसणार नाही. ओके, पहा मग आता ऑप्शन काय काय दिलेत, तुम्हाला क्वेश्चन समजला असेल तर पहा. इन अलेलिक इंटरॅक्शन रिसेसिव्ह ट्रेट इज सीन ड्यू टू. रिसेसिव्ह ट्रेट केव्हा दिसेल? ठीक आहे, पहिला ऑप्शन दिला आहे नॉर्मल ऑर लेस इफिशियंट एन्झाईम. इथे पहा लेस इफिशियंट एन्झाईम हे दिलं इथे, पण इथे पहा इथे काय दिलं? नॉर्मल एन्झाईम. नॉर्मल ऑर लेस इफिशियंट, नॉर्मल दिलं आहे. नॉर्मल एन्झाईम असेल तर रिसेसिव्ह ट्रेट आपल्याला दिसणार नाही, ठीक आहे. दुसरं आहे नॉन फंक्शनल एन्झाईम. हे होऊ शकतं एन्झाईम बनवेल पण त्या एन्झाईमचं स्ट्रक्चर प्रॉपर नसेल. एन्झाईमचं स्ट्रक्चर प्रॉपर नसेल तर एन्झाईम नॉन फंक्शनल असू शकतो. या केसमध्ये रिसेसिव्ह कॅरेक्टर दिसू शकतं, ठीक. पुढे आहे नो एन्झाईम प्रोडक्शन. नो एन्झाईम प्रोडक्शन म्हणजे एक तर एन्झाईमच बनवणार नाही, तो जो रिसेसिव्ह अलील आहे त्यामध्ये म्युटेशन झाल्यामुळे एक तर तो एन्झाईम बनवणार नाही किंवा एन्झाईम त्याने बनवला तर तो एन्झाईम फंक्शनल नसेल. म्हणून ऑप्शन बी आणि ऑप्शन सी हे दोन्ही इथे बरोबर आहेत. म्हणून इथे पहा ऑप्शन पुढचा काय दिला आहे? डी, आयदर बी और सी. बी किंवा सी हे दोघेही बरोबर आहेत. तर मग आपला ऑप्शन आन्सर असलं पाहिजे डी, कारण बी सुद्धा बरोबर आहे इथे किंवा सी सुद्धा बरोबर आहे. यापैकी कोणतंही एक रिझन असू शकतं. एकतर एन्झाईम हे नॉन फंक्शनल बनलेलं असेल किंवा एन्झाईम प्रोडक्शनच होत नसेल, त्यामुळे तो रिसेसिव्ह ट्रेट जो आहे तो एक्सप्रेस होत नाही. म्हणून इदर बी और सी शुड बी द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2 allelic genes are located on. Allelic genes म्हणजे alleles are located on the option 1 the same chromosome, दूसरा 2 homologous chromosomes, 2 non-homologous chromosomes and any 2 chromosomes. तर तुम्हाला माहिती आहे की alleles are the alternative form of genes situated on the same loci of the homologous chromosome. ही डेफिनेशनच आहे त्याची. त्यामुळे आन्सर आपलं असलं पाहिजे 2 homologous chromosomes. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ क्रॉस बिटवीन अ होमोझायगस रिसेसिव्ह अँड हेटेरोझायगस प्लांट इज कॉल्ड.
होमोजायगस रिसेसिव्ह म्हणजे तुम्ही स्मॉल टी कन्सिडर करा, ठीक आहे. होमोजायगस रिसेसिव्ह आणि हेटेरोजायगस प्लांटमधला क्रॉस. हेटेरोजायगसला तुम्ही कॅपिटल टी स्मॉल टी कन्सिडर करा, ठीक आहे. जर असा क्रॉस असेल तर याला आपण काय म्हणू? असा जर क्रॉस असेल तर तुम्हाला माहिती आहे की जर आपण F1 हायब्रिडचा किंवा कोणत्याही प्लांटचा जर जेनोटाईप आपल्याला डिटरमाइन करायचा असेल तर आपण त्याच्या रिसेसिव्ह प्लांटबरोबर त्याचं क्रॉसिंग करतो. हा एक बॅक क्रॉस आहे, पण ज्यावेळेस आपण रिसेसिव्ह पॅरेंटबरोबर क्रॉसिंग करतो याला आपण टेस्ट क्रॉस असं म्हणतो, कारण आपल्याला जेनोटाईप डिटरमाइन करायचा आहे, ठीक आहे. म्हणून आन्सर आपलं असलं पाहिजे टेस्ट क्रॉस. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेंडेल्स लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट इज ॲप्लिकेबल फॉर. मेंडेलचा इंडिपेंडंट असॉर्टमेंटचा जो लॉ आहे तो ॲप्लिकेबल आहे कोणासाठी? फर्स्ट ऑप्शन दिला आहे ऑल द जीन्स इन ऑल ऑर्गॅनिझम्स. एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये किंवा सर्व ऑर्गॅनिझम्समध्ये असलेल्या सर्व जीन्ससाठी हा लॉ ॲप्लिकेबल आहे का? दुसरा, ऑल द जीन्स इन द पी प्लांट ओनली, फक्त पी प्लांटच्या जीन्ससाठी हा ॲप्लिकेबल आहे का? थर्ड, ऑल द लिंक्ड जीन्स ओनली, जे जीन्स एकमेकांशी लिंक्ड आहेत त्यांच्यासाठी ॲप्लिकेबल आहे का? किंवा ऑल द नॉन लिंक्ड जीन्स ओनली, किंवा जे लिंक नाही आहेत. आता लिंक आणि नॉन लिंक जीन्स म्हणजे काय हे आपल्याला सर्वात पहिले पाहावं लागेल. यासाठी ऐका, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट जो थर्ड लॉ आहे प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्समध्ये, त्यापैकी पहा, पहिला लॉ होता लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्स हा युनिव्हर्सली ॲप्लिकेबल नाही आहे. लॉ युनिव्हर्सली ॲप्लिकेबल म्हणजे सर्व ऑर्गॅनिझम्ससाठी तो ॲप्लिकेबल नाही आहे. दुसरा लॉ ऑफ सेग्रेगेशन हा युनिव्हर्सली ॲप्लिकेबल आहे, म्हणजे हा सर्व ऑर्गॅनिझमसाठी ॲप्लिकेबल आहे. तिसरा जो लॉ आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट हा युनिव्हर्सली ॲप्लिकेबल नाही आहे. म्हणजे लॉ ऑफ डॉमिनन्स आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट हा सर्व ऑर्गॅनिझम्सवर ॲप्लिकेबल नाही आहे. इट इज नॉट युनिव्हर्सली ॲप्लिकेबल. जर हे युनिव्हर्सली ॲप्लिकेबलच नसतील लॉ तर पहिला ऑप्शन निघून जाईल, काय ऑल द जीन्स इन ऑल द ऑर्गॅनिझम्स, हा ऑप्शन राहतच नाही, ठीक आहे. कारण हे जे दोन लॉ आहे, लॉ ऑफ डॉमिनन्स आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट, हे युनिव्हर्सली ॲप्लिकेबल नाही आहेत. आता लॉ ऑफ डॉमिनन्स का नाही आहे युनिव्हर्सली ॲप्लिकेबल? आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स किंवा को डॉमिनन्स कालच्या लेक्चरमध्ये बघितलं. इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये आपल्याला 3:1 रेशो मिळतच नाही. आपल्याला फेनोटायपिक रेशो 1:2:1च मिळतो, कारण फ्लावर सगळे कसे मिळतात? पिंक मिळतात. म्हणजे इनकम्प्लीट डॉमिनन्स लॉ ऑफ डॉमिनन्सला फॉलो नाही करत, बरोबर. त्यानंतर को डॉमिनन्समध्ये पण बघा, दोनही अलील इक्वली एक्सप्रेस होतात को डॉमिनन्समध्ये, म्हणजे तिथे सुद्धा लॉ ऑफ डॉमिनन्स ॲप्लिकेबल होत नाही, ठीक आहे. म्हणजे लॉ ऑफ डॉमिनन्स हा ॲप्लिकेबल होत नाही हे आपण कालच्या 2 एक्झाम्पलवरनं बघितलं, इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्समधनं. आता इंडिपेंडंट असॉर्टमेंट काय आहे? इंडिपेंडंट असॉर्टमेंटसाठी आपण पाहिलं होतं की आपल्याला एक तर डायहायब्रिड क्रॉस करावा लागेल किंवा ट्रायहायब्रिड क्रॉस करावा लागेल किंवा त्यापेक्षा जास्त कॅरेक्टर कन्सिडर करून क्रॉस करावा लागेल. जर इंडिपेंडंट असॉर्टमेंटमध्ये आपण पाहिलं, सपोज हा एक क्रोमोझोम आहे, हा एक दुसरा क्रोमोझोम आहे पी प्लांटमध्ये, ठीक आहे. पी प्लांटमध्ये 2 क्रोमोझोम आहेत. एक क्रोमोझोमवर आहे कॅपिटल वाय जीन, त्याच्या होमोलोगस रिजनवर स्मॉल वाय हा अलील आहे, कॅपिटल वाय स्मॉल वाय झालं, ठीक आहे. आणि दुसरा आहे कॅपिटल आर आणि इकडे आहे स्मॉल आर. आता पहा इथे कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल आर. कॅपिटल वाय हा कॅपिटल आर सोबत आहे या क्रोमोझोमवर, आणि स्मॉल वाय हा स्मॉल आर सोबत आहे या क्रोमोझोमवर. जर या कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय यामध्ये जर क्रॉसिंग झालं तर क्रॉसिंग ओव्हर किंवा रिकॉम्बिनेशनने स्मॉल वाय हा इकडे येऊ शकतो आणि कॅपिटल वाय हा इकडे जाऊ शकतो रिकॉम्बिनेशनमध्ये. इथे पहा कॅपिटल वाय आणि कॅपिटल आर हे दोघेही लांब लांब आहेत, दूरवर आहेत, हे सुद्धा दूरवर आहेत. जर पहिला गॅमेट इथे विदाऊट रिकॉम्बिनेशन फॉर्म झाला, गॅमेट कसा बनतं? गॅमेट कसे बनतात पहा. पहिला गॅमेट विदाऊट रिकॉम्बिनेशन इथे फॉर्म झाला तर पहिला गॅमेट मिळेल कॅपिटल वाय कॅपिटल आर, हा फर्स्ट गॅमेट असेल, बरोबर. कॅपिटल वाय कॅपिटल आर हा जर क्रोमोझोम एका गॅमेटमध्ये गेला तर हा फर्स्ट गॅमेट आपल्याला मिळेल. हा जर क्रोमोझोम दुसऱ्या गॅमेटमध्ये गेला तर तुम्हाला मिळेल स्मॉल वाय स्मॉल आर असा गॅमेट मिळेल, ठीक आहे. आणि जर रिकॉम्बिनेशन झालं तर काय गॅमेट मिळेल बघा. रिकॉम्बिनेशन झालं तर स्मॉल वाय हा इकडे येईल, कॅपिटल वाय हा इकडे जाईल, कारण इथे या दोघांमध्ये रिकॉम्बिनेशन होतं. जर रिकॉम्बिनेशन झालं तर इथे आपल्याला थर्ड टाईपचा गॅमेट मिळेल, स्मॉल वाय कॅपिटल वाय इकडे जाईल, ठीक आहे. तर पहिला रिकॉम्बिनेशन नंतरचा तिसरा गॅमेट असेल हा क्रोमोझोम म्हणजे स्मॉल वाय कॅपिटल आर.
स्मॉल वाय कॅपिटल आर. ठीक आहे. आणि चौथा जो गॅमेट असेल तो असेल कॅपिटल वाय स्मॉल आर. कॅपिटल वाय स्मॉल आर हा चौथा गॅमेट असेल. ठीक आहे. असे 4 गॅमेट आपल्याला मिळतात. का मिळतात हे 4 गॅमेट हे लक्षात घ्या, कारण कॅपिटल वाय आणि कॅपिटल आर किंवा स्मॉल वाय आणि स्मॉल आर यांच्यामध्ये डिस्टन्स होतं. ज्यावेळेस यांच्यामध्ये डिस्टन्स जास्त असेल त्यावेळेस याला म्हणतो आपण इनकम्प्लीट लिंकेज. लक्षात घ्या, याला काय म्हणतो आपण, इनकम्प्लीट लिंकेज. जर इनकम्प्लीट लिंकेज असेल तर क्रॉसिंग ओव्हर पॉसिबल आहे आणि क्रॉसिंग ओव्हर पॉसिबल झाल्यामुळे हे नंतरचे 2 गॅमेट मिळालेत. हे नंतरचे काय मिळाले, 2 गॅमेट मिळालेत. ही कंडिशन तुम्ही समजून घ्या. म्हणजे जीन हे लिंक्ड नाही आहेत, इथे अनलिंक्ड आहेत असं कन्सिडर करा. जीन कसे आहेत, अनलिंक्ड आहेत किंवा नॉन लिंक्ड आहेत. नॉन लिंक्ड आहेत म्हणजे यांच्यामध्ये इनकम्प्लीट लिंकेज आहे. ठीक आहे. जर आता हे कॅपिटल वाय, आधीची कंडिशन काय होती, कॅपिटल वाय कॅपिटल आर आणि इथे होता स्मॉल वाय स्मॉल आर, बरोबर. आता हे जर जीन याच्या शेजारी शेजारी असले असते तर बघा, पहिले कंडिशन काय सांगितली मी तुम्हाला की हे दोघे लांब लांब आहेत. आता काय जवळजवळ आहेत. जर हे दोघे जवळजवळ असले असते तर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर हे जर जवळजवळ असतील तर फर्स्ट गॅमेट आपल्याला काय मिळेल पहा. फर्स्ट गॅमेट मिळेल आपल्याला, हा क्रोमोझोम एका गॅमेटमध्ये जाईल. फर्स्ट गॅमेट मिळेल कॅपिटल वाय कॅपिटल आर, फर्स्ट गॅमेट. दुसरा गॅमेट आपल्याला मिळेल स्मॉल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय स्मॉल आर हा दुसरा गॅमेट. हा जर क्रोमोझोम एका गॅमेटमध्ये गेला तर हा मिळेल. आणि जर इथे आपण पुन्हा अशी कंडिशन कन्सिडर केली की कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं आहे. कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय यांच्यामध्ये जर क्रॉसिंग ओव्हर झालं तर हा स्मॉल वाय इकडे येणार आहे. तुम्हाला रिकॉम्बिनेशनची कन्सेप्ट माहिती असेल, 11th तुम्ही सेल डिव्हिजन हा लेसन स्टडी केला असेल तर. स्मॉल वाय ज्यावेळेस इकडे येईल, कॅपिटल वाय इकडे जाईल. कॅपिटल वाय इकडे जाताना बघा, कॅपिटल वायच्या शेजारी कोण होता, कॅपिटल आर होता. क्रोमोझोम म्हणजे एक जीनचा पूर्णपणे काय, एका या एंडपासून या एंडपर्यंत एक DNA चा तुकडा आहे क्रोमोझोम म्हणजे, बरोबर. म्हणजे जर हा जीन कॅपिटल वाय इकडे जाणार असेल तर त्याच्या शेजारचा जीन त्याबरोबर जाण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे. म्हणून कॅपिटल वाय जर इकडे जाणार असेल तर कॅपिटल आर सुद्धा त्यासोबत इकडे जाऊ शकतो. ठीक आहे. आणि स्मॉल वाय हा जर इकडे येणार असेल तर स्मॉल वाय सोबत स्मॉल आर सुद्धा इकडे येऊ शकतो. ठीक आहे. आणि मग जर अशी कंडिशन झाली की रिकॉम्बिनेशन झालं आहे आणि कॅपिटल वाय हा एक्सचेंज झाला, स्मॉल वाय सुद्धा एक्सचेंज झाला, पण स्मॉल वाय हा एक्सचेंज होताना त्याने त्याच्या शेजारचा स्मॉल आर त्याला इकडे आणलं. ओके. आणि कॅपिटल वायने त्याच्या शेजारचा कॅपिटल आर जो आहे त्याला त्याच्याबरोबर सोबत घेऊन गेला. जर अशी कंडिशन असेल तर पुन्हा पहा तुम्ही गॅमेट सेमच मिळणार आहेत तुम्हाला. गॅमेट काय मिळणार पहा, आधी काय मिळाले होते, कॅपिटल वाय कॅपिटल आर आणि स्मॉल वाय स्मॉल आर. पुन्हा तेच गॅमेट तुम्हाला मिळणार आहेत, स्मॉल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर. म्हणजे इथे फक्त 2च प्रकारचे गॅमेट तुम्हाला मिळतील जर अलील्स काय असतील, अलील्स म्हणण्यापेक्षा जीन्स जे असतील ते लिंक्ड असतील तर. जीन जर लिंक्ड असतील तर 2च प्रकारचे गॅमेट इथे मिळतात. पण लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट काय सांगतो, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट सांगतो की कॅपिटल वाय हा कॅपिटल आर सोबत सुद्धा जाऊ शकतो, कॅपिटल वाय हा स्मॉल आर सोबत सुद्धा जाऊ शकतो, स्मॉल वाय हा कॅपिटल आर सोबत सुद्धा जाऊ शकतो आणि स्मॉल वाय हा स्मॉल आर सोबत सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट प्रमाणे गॅमेट इथे बनले पाहिजेत 4. किती बनले पाहिजेत, 4. पण हे 4 गॅमेट केव्हा पॉसिबल आहेत हे मी पहिले एक्सप्लेन केलं तुम्हाला की हे 4 केव्हा पॉसिबल आहेत. 4 पॉसिबल आहेत ओनली व्हेन दिस वाय अँड आर दे आर नॉट नेबरिंग टू इच अदर. ज्यावेळेस ते शेजारी शेजारी नसतील, ज्यावेळेस ते लांब लांब असतील, बघा इथे ज्यावेळेस ते दूर दूर असतील, लांब लांब असतील, त्यावेळेस त्यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन पॉसिबल आहे. पहिले 2 गॅमेट तर दोन्ही केसमध्ये मिळतील, पण पुढचे जे 2 गॅमेट आहेत आफ्टर रिकॉम्बिनेशन जे 2 एक्स्ट्रावाले गॅमेट मिळतात ते गॅमेट पॉसिबल आहेत ओनली वेन द वाय अँड आर and this y and r they are not neighboring to each other, means they are showing the incomplete linkage. ज्यावेळेस ते लांब लांब असतील अशा प्रकारच्या लिंकेजला आपण इनकम्प्लीट लिंकेज असं म्हणतो. आणि जर हे शेजारी शेजारी असतील तर तुम्हाला फक्त 2च प्रकारचे गॅमेट मिळतात, कारण रिकॉम्बिनेशन होताना तो त्याच्या शेजारच्या अलीलला बरोबर, शेजारच्या जीनला बरोबर घेऊन जाईल. ठीक आहे. मग जर जीन लिंक्ड असतील तर लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट आपल्याला दिसणार नाही. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट क्वेश्चन पहा,
लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट इज ॲप्लिकेबल फॉर, कुठे ॲप्लिकेबल आहे हा? इट इज ॲप्लिकेबल, पहिला ऑप्शन पहा, ऑल द जीन्स इन द ऑल द ऑर्गॅनिझम्स. मी सांगितलं इट इज नॉट युनिव्हर्सल लॉ, म्हणून हा तर ऑप्शन होऊ नाही शकत, युनिव्हर्सली ॲप्लिकेबल नाही आहे, सर्व ऑर्गॅनिझमसाठी ॲप्लिकेबल नाही आहे. ठीक आहे. दुसरा, ऑल द जीन्स इन द पी प्लांट ओनली, फक्त पी प्लांटसाठी ॲप्लिकेबल होईल का? तर हे सुद्धा आन्सर आपलं नाही असेल. नेक्स्ट, ऑल द लिंक्ड जीन्स ओनली, फक्त लिंक्ड जीनसाठी असेल का? जर आपण पाहिलं लिंक्ड जीन असतील म्हणजे वाय आणि आर हे जर शेजारी शेजारी असतील तर लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट ॲप्लिकेबल होत नाही. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट ॲप्लिकेबल नाही होणार जर ते लिंक्ड असतील तर. ठीक आहे. आणि पुढचा ऑप्शन आहे ऑल द नॉन लिंक्ड जीन्स ओनली. आता जर जीन्स लांब लांब असतील, दूर दूर असतील तरच हा लॉ ॲप्लिकेबल आहे. सो आपला आन्सर असलं पाहिजे डी, ऑल द नॉन लिंक्ड जीन्स ओनली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन डायहायब्रिड क्रॉस involving two genes, the F1 heterozygote is crossed with the homozygous recessive parental type small a, small b. What would be the ratio of offspring in the next generation? आता इथे बघा पहा, पहिले सांगितलं F1 हेटेरोझायगोटचं क्रॉसिंग केलं आहे होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंटल टाईप म्हणजे स्मॉल ए, स्मॉल बी बरोबर. हेटेरोझायगोट कसा असेल मग? जायगोट असेल कॅपिटल ए, कॅपिटल बी, स्मॉल बी बरोबर. आणि पॅरेंटल टाईप कोणता आहे? रिसेसिव्ह पॅरेंटल टाईप स्मॉल ए, स्मॉल बी. हा फक्त एकाच प्रकारचा गॅमिट फॉर्म करेल. कोणता असेल तो? स्मॉल ए, स्मॉल बी हा असेल. ठीक आहे. आणि हा 4 प्रकारचे गॅमिट फॉर्म करेल. कोणते कोणते असतील? 4 असतील. कॅपिटल ए, कॅपिटल बी हा फर्स्ट असेल. दुसरा असेल कॅपिटल ए, स्मॉल बी. तिसरा असेल स्मॉल ए, कॅपिटल बी. चौथा असेल स्मॉल ए, स्मॉल बी. असे 4 इथे आपल्याला गॅमिट मिळतील. 4 गॅमिट मिळाल्यानंतर आपण जर पनेट स्क्वेअरमध्ये यांना पुट केलं तर पहा, पहिला ऑफस्प्रिंग मिळेल आपल्याला कॅपिटल ए, कॅपिटल बी, स्मॉल बी. दुसरा असेल कॅपिटल ए, स्मॉल बी. तिसरा असेल स्मॉल ए, कॅपिटल बी, स्मॉल बी. आणि चौथा असेल स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल बी. ठीक आहे. म्हणजे इथे 4 प्रकारचे मिळतील. बघा 4ही वेगवेगळे आहेत म्हणून इथे रेशो आला 1:1:1:1. सिम्पली हे करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही पडणार. जर तुम्ही हे इथे कन्सिडर केलं की रिसेसिव्ह होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंटल टाईप बरोबर क्रॉस करतोय म्हणजे हा क्रॉस कोणता असणार आहे? टेस्ट क्रॉस असणार आहे. ओके. आणि मी ऑलरेडी तुम्हाला लेक्चरमध्ये शिकवलं आहे की डायहायब्रिड क्रॉस जर असेल किंवा डायहायब्रिड टेस्ट क्रॉस असेल, हा टेस्ट क्रॉस आहे आणि डायहायब्रिडचा क्रॉस आहे म्हणून याला म्हणू डायहायब्रिड टेस्ट क्रॉस. डायहायब्रिड टेस्ट क्रॉस जर असेल तर जो रेशो आपल्याला मिळतो तो असतो 1:1:1:1. आणि जर मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस असेल तर रेशो आपला काय असला असता? 1:1. म्हणजे तो ऑप्शन पहा काय काय ऑप्शन आहे 1:1:1:1. दुसरा 9:3:3:1, 3:1 आणि 1:1. 1:1 असू नाही शकत कारण हा डायहायब्रिड टेस्ट क्रॉस आहे. आपला आन्सर असलं पाहिजे ए 1:1:1:1. मित्रांनो, आपण बॅक क्रॉसपर्यंत मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, बॅक क्रॉस, टेस्ट क्रॉस यावरचे MCQ डिस्कस केलेले आहेत. आता आपण डिस्कस करूयात थेरी पार्ट. कालच्या लेक्चरमध्ये आपण इंट्राजेनिक इंटरॅक्शन स्टडी करत होतो. इंट्राजेनिक इंटरॅक्शनला आपण इंटर अलेलिक इंटरॅक्शन असं सुद्धा म्हणतो. इंटर अलेलिक किंवा इंट्राजेनिक इंटरॅक्शनमध्ये आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्स यांचा अभ्यास केला. इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्स दोघांमध्ये मिळणारा रेशो आहे 1:2:1. म्हणजे फेनोटायपिक आणि जेनोटायपिक रेशो दोन्हीही आपल्याला 1:2:1 मिळतात. इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्स मेंडेलच्या लॉ ऑफ डॉमिनन्सला इथे फॉलो करत नाहीत. इथे 3:1 हा मोनोहायब्रिड रेशो आपल्याला मिळत नाही. इनकम्प्लीट डॉमिनन्स किंवा को डॉमिनन्स हे इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स आहेत. अशीच एक थर्ड टाईपची इंट्राजेनिक इंटरॅक्शन आहे, तिला म्हणतो आपण मल्टिपल अलेलिझम किंवा मल्टिपल अलिल्स. मल्टिपल अलिल्स दपायच्या नावातच आहे. मल्टिपल म्हणजे खूप, काय अलिल्स. ज्यावेळेस एखाद्या पॉप्युलेशनमध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त अलेलिक व्हेरियंट प्रेझेंट असतात
किंवा जीनचे व्हेरियंट प्रेझेंट असतात, यांना म्हणतो आपण मल्टिपल अलिल्स. सो व्हॅन इन अ पॉप्युलेशन, इथे शब्द पहा, नॉट इन द ऑर्गॅनिझम, इट इज इन अ पॉप्युलेशन. व्हॅन इन द पॉप्युलेशन 2 or more alleles are present. When in a population 2 or more alleles are present, this phenomenon is called as multiple allelism. आता मल्टिपल अलील का फॉर्म होतात? आपण पाहिलं की जीन जे असतात त्यांचे दोन व्हेरियंट असतात, एक तर डॉमिनंट अलील किंवा काय रिसेसिव्ह अलील. एखादा डॉमिनंट अलील असेल तर त्या डॉमिनंट अलीलमध्ये म्युटेशन होऊन काही व्हेरियंट फॉर्म होतात आणि हे जे व्हेरियंट असतात यांनाच म्हणतो आपण अलील्स. मग पॉप्युलेशनमध्ये हे अलील मल्टिपल दिसतात आपल्याला आणि म्हणून आपण त्यांना म्हणतो मल्टिपल अलील्स. याचं एक एक्झाम्पल घेऊयात आपण. याचं एक एक्झाम्पल आहे ABO ब्लड ग्रुप सिस्टम इन द ह्युमन्स. आपल्यामध्ये असलेला ABO ब्लड ग्रुप सिस्टम. ठीक आहे. ब्लड ग्रुप जो आहे आपला तो डिसाइड होतो की टाइप ऑफ कार्बोहायड्रेट और द टाइप ऑफ शुगर प्रेझेंट इन द मेम्ब्रेन ऑफ द RBC. आपल्या RBCच्या मेम्ब्रेनमध्ये कोणत्या टाईपची कार्बोहायड्रेट आहे, कोणत्या टाईपचा कार्बोहायड्रेट आहे म्हणजे अँटीजन आहे. मेम्ब्रेनमध्ये असलेला कार्बोहायड्रेट म्हणजेच कोण इथे अँटीजन. ठीक आहे. हा जो अँटीजन आहे तो कोणत्या टाईपचा असेल त्यानुसार ब्लड ग्रुप आपला डिसाइड होतो. जर A टाईपचा अँटीजन असेल तर ब्लड ग्रुप असेल A, B टाईपचा अँटीजन असेल तर ब्लड ग्रुप असेल B. जर A आणि B हे दोघे अँटीजन असतील तर ब्लड ग्रुप असेल AB. आणि A पण नसेल आणि O पण नसेल, A पण नसेल आणि B पण नसेल तर ब्लड ग्रुप असतो O. A पण नसेल आणि B पण नसेल तर ब्लड ग्रुप असतो O. ठीक आहे. मग आता हे अँटीजन कसं डिसाईड करणार? बघा इकडे, सपोज ही RBC आहे, या RBCवर हा एक अँटीजन आहे. सपोज हा अँटीजन A टाईपचा आहे, A टाईपचा अँटीजन आहे. जर A टाईपचे अँटीजन्स असतील तर ब्लड ग्रुप आपला असेल A. ठीक आहे. या A टाईपचा अँटीजन डिसाईड करणारा जो अलील आहे तो आहे कॅपिटल I. कोणता? कॅपिटल IA. कॅपिटल IA. ठीक आहे. दुसरा टाईपचा आहे B अँटीजन. जर B अँटीजन असेल तर ब्लड ग्रुप आपला असेल B. B अँटीजन असेल तर ब्लड ग्रुप B असेल. B ब्लड ग्रुप डिसाइड करणारा जो अलील आहे तो आहे पॉप्युलेशनमध्ये आपल्या I, कॅपिटल IB. म्हणजे हा I हा एक डॉमिनंट जीन आहे. या डॉमिनंट जीनमध्ये म्युटेशन होऊन दोन व्हेरियंट बनलेले आहेत. एक आहे IA. जर IA एखाद्या पर्सनमध्ये असेल तर त्या पर्सनचा ब्लड ग्रुप असेल A. आणि जर IB एखाद्या पर्सनमध्ये असेल तर त्या पर्सनचा ब्लड ग्रुप असेल B. ठीक आहे. हे डॉमिनंट आहेत. IA आणि IB हे डॉमिनंट व्हेरियंट आहेत. यांचा एक रिसेसिव्ह अलील सुद्धा आहे. जो रिसेसिव्ह आहे त्याला म्हणतात स्मॉल I. स्मॉल I कोणत्याही शुगरसाठी किंवा कार्बोहायड्रेटसाठी कोड करत नाही किंवा कोणतेही शुगर एक्सप्रेस करत नाही. ठीक आहे. मग आता पहा, जर एखाद्या पर्सनमध्ये कॅपिटल IA आणि स्मॉल I हे जर अलील असतील तर त्या पर्सनचा ब्लड ग्रुप असेल A. ओके. किंवा कॅपिटल IA हे जर दोन्ही अलील असतील एखाद्या पर्सनमध्ये तरी त्या पर्सनचा ब्लड ग्रुप काय असेल A. जर एखाद्या पर्सनमध्ये कॅपिटल IB हे दोघे अलील असतील तर तो B टाईपची कार्बोहायड्रेट फॉर्म करेल RBCमध्ये आणि ब्लड ग्रुप काय असेल B असेल. किंवा एखाद्या पर्सनमध्ये IB, कॅपिटल IB आणि स्मॉल I असेल तरी त्या पर्सनचा ब्लड ग्रुप काय असेल? बघा काय असेल? B असेल. जर एखाद्या पर्सनमध्ये कॅपिटल IA हा अलील आहे आणि याचबरोबर कॅपिटल IB हा सुद्धा अलील आहे तर त्या पर्सनचा ब्लड ग्रुप काय असेल? ब्लड ग्रुप काय असेल? AB असेल. ठीक आहे. आणि जर एखाद्या पर्सनमध्ये स्मॉल I हे अलील असतील म्हणजे दोघेही रिसेसिव्ह असतील तर त्या केसमध्ये त्या पर्सनमध्ये A टाईपची किंवा B टाईपची कार्बोहायड्रेट RBCमध्ये बनणार नाही. म्हणजे A अँटीजन पण नसेल, B अँटीजन पण नसेल आणि त्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप असेल O. आता इथे पहा, पॉप्युलेशनमध्ये आपण पाहिलं, ह्युमनच्या पॉप्युलेशनमध्ये आपण पाहिलं तर किती प्रकारचे ब्लड ग्रुप आपल्याला दिसतात. बघा, A ब्लड ग्रुप असेल
बी ब्लड ग्रुप असेल किंवा ए बी ब्लड ग्रुप असेल किंवा ओ असेल. आता फक्त आपण ए बी ओ ब्लड ग्रुपबद्दलच बोलतो आहे, आर एचबद्दल बोलत नाही आहे. हे 4 प्रकारचे ब्लड ग्रुप असतील, म्हणजे 4 प्रकारचे फेनोटाईप असतील. म्हणजे ह्युमनच्या पॉप्युलेशनमध्ये बघा, एका पर्सनचा ब्लड ग्रुप ए असेल तर दुसऱ्याचा बी असू शकतो, तिसऱ्याचा ए बी असू शकतो आणि चौथ्याचा ओ असू शकतो. ठीक आहे, म्हणजे हे 4 प्रकारचे फेनोटाईप ह्युमनच्या पॉप्युलेशनमध्ये दिसतात. आणि मग जेनोटाईप किती दिसतात बघा. जेनोटाईप बघा, आय ए हा एक जेनोटाईप असू शकतो, ज्याचा जो ए ब्लड ग्रुप डिसाईड करेल. आय ए स्मॉल आय हा एक जेनोटाईप असू शकतो, जो ए ब्लड ग्रुप डिसाईड करेल. आय बी हा एक जेनोटाईप असू शकतो, जो बी ब्लड ग्रुप डिसाईड करेल. आय बी स्मॉल आय हा सुद्धा बी ब्लड ग्रुप डिसाईड करेल. आय बी हा ए बी ब्लड ग्रुप डिसाईड करेल. ठीक आहे, आय बी किंवा याला तुम्ही असेही लिहू शकता आय बी आय ए, दोघांचा अर्थ एकच होईल. ठीक आहे, आणि लास्टवाला एक जेनोटाईप असेल हा वाला बघा इथे, स्मॉल आय. ठीक आहे, स्मॉल आय कोणत्याही प्रकारचा अँटीजन फॉर्म करणार नाही आणि ब्लड ग्रुप जो असेल तो असेल ओ. म्हणजे पहा इथे जेनोटाईप किती मिळतात, 1 2 3 4 5 6 एवढ्या प्रकारचे इथे जेनोटाईप ह्युमनच्या पॉप्युलेशनमध्ये आपल्याला दिसतील. पण एका इंडिव्हिज्युअलमध्ये काय असेल, एका इंडिव्हिज्युअलमध्ये या 6 पैकी कोणता तरी एकच जेनोटाईप असेल आणि या 4 पैकी कोणता तरी एकच फेनोटाईप असेल. म्हणून मी अगोदरच सांगितलं, व्हेन इन अ पॉप्युलेशन 2 or more अलील्स आर प्रेझेंट, ज्यावेळेस एखाद्या पॉप्युलेशनमध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त अलील सेम लोकेशनला प्रेझेंट असतील. सेम लोकेशनला म्हणजे काय, ह्युमनमध्ये जे होमोलोगस क्रोमोझोम आहेत त्यांच्या या होमोलोगस क्रोमोझोमवर अलील असतील. एका पर्सनमध्ये या लोकेशनला आय असेल तर दुसऱ्या लोकेशनला स्मॉल आय असेल. ठीक आहे, आयचा व्हेरियंट काय असू शकतो, आय ए असू शकतो किंवा काय असू शकतो, आय बी असू शकतो. ठीक आहे, म्हणजे सपोज एका पर्सनमध्ये इथे आय ए आणि स्मॉल आय असेल तर दुसऱ्या पर्सनमध्ये इथे आय बी स्मॉल आय असू शकतो. तिसऱ्या पर्सनमध्ये इथे आय बी असू शकतो. चौथ्या पर्सनमध्ये इथे आय ए असू शकतो. 5व्या पर्सनमध्ये इथे स्मॉल आय असू शकतो. ठीक आहे, आणि 6व्या पर्सनमध्ये इथे आय बी असू शकतो. म्हणजे एवढे जेनोटाईप इथे असू शकतात, समजतंय. पण एका पर्सनमध्ये एकाच टाईपचा जेनोटाईप तुम्हाला दिसेल. म्हणजे पॉप्युलेशनमध्ये खूप सारे अलील्स आपल्याला दिसतात. 2 किंवा त्यापेक्षा जास्त अलील ज्यावेळेस पॉप्युलेशनमध्ये दिसतात त्यावेळेस यांना आपण मल्टिपल अलील्स किंवा मल्टिपल अलेलिझम असं म्हणतो. ह्युमन ब्लड ग्रुपच्या केसमध्ये 3 अलील आपल्याला दिसतात. एक आहे आय ए, दुसऱ्या टाईपचा आहे आय बी आणि तिसऱ्या टाईपचा आहे स्मॉल आय. त्यामुळे आपल्याला एवढे जेनोटाईप मिळतात आणि 4 प्रकारचे फेनोटाईप मिळतात. आता एक दुसरं एक्झाम्पल घेऊयात आपण मल्टिपल अलेलिझमचं. दुसरं एक्झाम्पल आहे ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टरमध्ये असलेला विंग पॅटर्न. ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर ही एक फ्रूट फ्लाय आहे. ड्रॉसोफिला इज अ फ्रूट फ्लाय, फळमाशी आहे ही, एक फ्रूट फ्लाय आहे. या फ्रूट फ्लायमध्ये विंग पॅटर्नसाठी खूप सारे अलील्स दिसून येतात. नॉर्मल विंग जे असतात ड्रॉसोफिलामध्ये, लक्षात घ्या नॉर्मल विंग, मी तुम्हाला शेपसुद्धा काढून दाखवणार आहे कसे दिसतात. नॉर्मल विंग्ज इन ड्रॉसोफिला, तर मी ड्रॉसोफिला नाही काढत, डायरेक्ट त्यांचा विंग काढून दाखवतो तुम्हाला. नॉर्मल विंग जे असतात ड्रॉसोफिलामध्ये ते असे असू शकतात. हे नॉर्मल विंग आहे ड्रॉसोफिलामध्ये. आणि या विंगमध्ये तुम्हाला असे कनेक्शन्स दिसू शकतात विंगमध्ये. ठीक आहे, आता याचा पहा, ह्या पूर्ण शेप आहे या विंगचा. ज्यावेळेस असा पूर्ण शेप दिसतो तुम्हाला या विंगला म्हणतो आपण नॉर्मल विंग. नॉर्मल विंग इन द ड्रॉसोफिला अकर्स ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दिस अलील VG+. लक्षात ठेवायचं आहे VG+. हा जर अलील असेल तर हा एक डॉमिनंट अलील आहे. हा एक जरी डॉमिनंट अलील प्रेझेंट असेल तरी नॉर्मल विंग्स बनतील ड्रॉसोफिलामध्ये. ठीक आहे, आता या विंगमध्ये बघा, पहिला टाईप मी सांगितला तुम्हाला नॉर्मल विंग बनवणारा अलील VG+. दुसरा आहे निक्ट विंग बनवणारा अलील, निक्ट विंग. आता या नॉर्मल विंग बनवणाऱ्या अलीलमध्ये काही म्युटेशन होऊन नवीन एक अलील बनला आहे, त्याचं नाव तो आहे VGNI. काय VGNI, NI फॉर निक्ट. निक म्हणजे काय रे, पहा आता
जर हा विंग असेल तर या विंगमध्ये एक छोटासा असा कट गेलेला दिसतो तुम्हाला आणि या विंगला म्हणतो आपण निक्ड विंग. निक्ड विंग म्हणजे विंगवर तुम्हाला कट गेलेले दिसतात. असा एक छोटासा कट गेलेला दिसेल विंगवर. सपोज हे विंग असेल त्याचा, तर या विंगवर छोटासा कट गेलेला दिसेल. मध्ये त्यांचे लाइनिंग्ज आहेत. इथे छोटासा तुम्हाला कट गेलेला दिसेल. अशा प्रकारच्या विंगला आपण म्हणतो निक्ड विंग. निक्ड विंग कशामुळे होईल? निक्ड विंग होईल VGNI या अलीलमुळे. आता VGNI हा रिसेसिव्ह आहे. काय आहे? रिसेसिव्ह आहे. मग निक्ड विंग केव्हा पॉसिबल आहे? निक्ड विंग पॉसिबल आहे ज्यावेळेस VGNI आणि VGNI असे दोनही रिसेसिव्ह असतील, त्यावेळेस निक्ड विंग पॉसिबल आहेत. ठीक आहे. थर्ड टाईपचा जो फेनोटाईप आहे तो आहे नॉच्ड विंग इन द ड्रॉसोफिला. नॉच्ड विंग. आता पहा, निक म्हणजे काय? निकमध्ये एक छोटासा कट दिसतो तुम्हाला, एक छोटासा कट दिसेल इथे, याला म्हणतो आपण निक्ड विंग. ठीक आहे, छोटासा कट दिसेल. नॉचच्या केसमध्ये, नॉच्ड विंगच्या केसमध्ये जो अलील आहे तो आहे VGNO. कोणता आहे? VGNO. हा जो VGNO आहे हा नॉच क्रिएट करतो. नॉच म्हणजे हे जे निक असतात हे आणखी मोठे झालेले दिसतील तुम्हाला आणि हे नॉचचा वेगवेगळा पॅटर्न ड्रॉसोफिलामध्ये दिसू शकतो. काहींमध्ये नॉच छोटे दिसतात, काहींमध्ये नॉच मोठे दिसतात. तर हा जो नॉचचा पॅटर्न आहे हा ड्रॉसोफिलामध्ये डिफरंट दिसू शकतो आपल्याला. तर या टाईपचे विंग ज्यामध्ये असा एक खड्डा दिसतो तुम्हाला किंवा नॉच म्हणजे खड्डा म्हणजे असा नॉच एक कट झालेला पार्ट दिसतो, अशा टाईपचे विंग जे असतात यांना आपण नॉच्ड विंग असं म्हणतो. ठीक आहे. नॉच्ड विंग कशामुळे आहे? VGNI मुळे. पुढचा पहा, पुढचा एक आहे रिसेसिव्ह अलील जो फॉर्म करतो स्ट्रॅप विंग. कोणते विंग्स आहेत? स्ट्रॅप विंग्स. स्ट्रॅप विंग्स का फॉर्म होतात? VGST असेल तर. जर दोन्हीही अलील हे VGST असतील तर स्ट्रॅप विंग फॉर्म होतात. आता स्ट्रॅप विंग काय आहे का? जर नॉच हे जास्त वाढायला लागले, पहा इथे नॉच जे असतील हे वाढायला लागले तर तुम्हाला इथे स्ट्रॅप दिसेल. स्ट्रॅप म्हणजे काय? स्ट्रॅप म्हणजे विंग्स हे छोटे होऊन जातात, विंग्स हे नॅरो होऊन जातात, विंग्सचं डिजनरेशन होतं. विंग्सचं डिजनरेशन झाल्यामुळे विंग्स नॅरो होतील. जर मी हा विंग तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आधी आपण मोठा काढला होता, आता या विंग जर असे डिजनरेट झाले तर बघा विंग कसा डिजनरेट झाला आहे. विंग डिजनरेट झाला आहे, बारीक झाला आहे. म्हणून तुम्ही जर कधी ड्रॉसोफिलाला पाहिलं, सपोज ही ड्रॉसोफिला असेल, ही ड्रॉसोफिला आहे फ्रूट फ्लाय. या ड्रॉसोफिलावर जे विंग्स दिसतील तुम्हाला हे असे दिसतील, स्ट्रॅपसारखे दिसतील. ज्यावेळेस असे स्ट्रॅपसारखे विंग दिसतील, स्ट्रॅप म्हणजे एक पट्टीसारखे विंग्स तुम्हाला दिसतील, हे स्ट्रॅप विंग्स हे जे तयार होतात हे VGST आणि VGST या दोन आलेली कॉम्बिनेशनमुळे फॉर्म होतात. ठीक आहे. आता एक लास्टवाला आहे तो आहे वेस्टिजियल विंग्स. वेस्टिजियल विंग्स. वेस्टिजियल विंगमध्ये जो रिस्पॉन्सिबल आलेला आहे तो आहे VG. हा VG सुद्धा रिसेसिव्ह आहे. VG सुद्धा काय? रिसेसिव्ह आहे. आता जर VG असेल तर ड्रॉसोफिलामध्ये विंग फॉर्मेशनच होत नाहीत आणि तुम्हाला फक्त या काड्या दिसतात. आता मी ऑलरेडी हे काढलं, तुम्ही म्हणाले पानांसारखं दिसतंय सर, हे काय? तर हे पहा, हे जे तुम्हाला पानांसारखं मध्ये हे जे स्ट्रक्चर दिसतंय काड्यांसारखं, हे काड्यांसारखे स्ट्रक्चरच फक्त राहतात जर अलील VG असेल तर. म्हणजे एखाद्या ड्रॉसोफिलामध्ये VG हे अलील असतील तर फक्त अशा काड्या दिसतील तुम्हाला. जे ड्रॉसोफिलाची बॉडी दिसेल आणि त्यांना असे काड्या दिसतील. या काड्यांना म्हणतो आपण स्टम्प्स. काय दिसतील? फक्त स्टम्प्स. स्टम्प्स म्हणजे ज्या एरियामधनं हे विंग्स उगवतात किंवा विंग्स येतात त्या रिजनला म्हणू आपण फक्त काय? स्टम्प्स. आता हे जे स्टम्प्स आहेत, लक्षात घ्या, हे जे स्टम्प्स आहेत हे आपल्याला केव्हा दिसतात? जर दोन्ही अलील हे रिसेसिव्ह असतील आणि रिसेसिव्ह असताना ते काय असतील? VG असतील. तर तुम्हाला अशा टाईपचा पॅटर्न दिसेल. समजलं? म्हणजे पहा, ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टरमध्ये एवढे 5 टाईपचे अलील आहेत. एक आहे VG+, जो या बाकीच्या सर्वांवर डॉमिनंट आहे. जर एक VG+ असेल आणि दुसरा VGNI असेल तरी नॉर्मल विंग्स बनतील. एक VG+ असेल, दुसरा VGNO असेल तरी नॉर्मल विंग्स बनतील. एक VG+ असेल तरी VGST असेल दुसरा तरी नॉर्मल विंग्स बनतील. एक VG+ असेल, दुसरा VG असेल तरी नॉर्मल विंग्स बनतील. पण जर दोन्ही VGNI असतील तर निक्ड विंग बनू शकतात. दोन्ही VGNO असेल तर नॉच्ड विंग बनू शकतात. VGST असतील तर स्ट्रॅप विंग बनू शकतात.
ठीक आहे. आणि जर यांचे काही कॉम्बिनेशन्स असतील तर VGNI VGNO असेल तर त्यांच्या कॉम्बिनेशनप्रमाणे नॉच हे कमी किंवा जास्त असू शकतात. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की नॉचची साईज ही कमी किंवा जास्त असू शकते, किंवा स्ट्रॅप VGST आणि VGNO हे जर कॉम्बिनेशन असेल तर त्याप्रमाणे जे नॉचेस असतील ते जास्त मोठे असतील. VGNO VGNIचं कॉम्बिनेशन असेल तर नॉचेस हे थोडेसे छोटे असतील. ठीक आहे. आणि VGST VGचं कॉम्बिनेशन असेल तर VGच्या केसमध्ये नॉच बनत नाहीत किंवा इथे विंग्स फॉर्मेशनच होणार नाही आहेत VGच्या केसमध्ये. तर त्या टाईपचे कॉम्बिनेशन हे आपल्याला एक्सप्रेस होताना इथे दिसतील. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस मल्टिपल अलील असतात त्यावेळेस तुम्हाला एक तर को डॉमिनन्स दिसू शकतो किंवा इनकम्प्लीट डॉमिनन्स दिसू शकतो किंवा एक डॉमिनंट आणि एक रिसेसिव्ह दिसू शकतो. समजते तुम्हाला? मल्टिपल अलील्सच्या केसमध्ये ज्यावेळेस आपण खूप सारे अलील कन्सिडर करतो, एक तर आपल्याला डॉमिनन्स दिसू शकतो किंवा को डॉमिनन्स दिसू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, आपण ब्लड ग्रुप बघितला होता. ब्लड ग्रुपमध्ये पहा काय पाहिलं आपण, जर कॅपिटल IA आणि दुसरा स्मॉल I असेल तर तुम्हाला ब्लड ग्रुप कोणता दिसेल? इथे ब्लड ग्रुप दिसेल तुम्हाला A. का बरं? कारण इथे IA इज डॉमिनंट ओव्हर स्मॉल I. म्हणजे इथे तुम्हाला लॉ ऑफ डॉमिनन्स दिसला. जर IB आणि स्मॉल I असेल तरी पण पहा IB इज डॉमिनंट ओव्हर स्मॉल I, म्हणून तुम्हाला इथे B दिसतो. ठीक आहे. आणि जर असं असेल तर IA IB असं असेल तर AB दिसेल तुम्हाला. AB का दिसला? कारण इथे को डॉमिनन्स दिसला. A पण एक्सप्रेस झाला, B पण एक्सप्रेस झाला, दोघे इक्वली एक्सप्रेस झाले, म्हणून ब्लड ग्रुप काय दिसतो? AB दिसतो. आणि जर स्मॉल I असेल तर हे दोघेही रिसेसिव्ह आहेत, होमोझायगस रिसेसिव्ह असतील, म्हणून इथे ब्लड ग्रुप काय असेल? ब्लड ग्रुप असेल O इथे या केसमध्ये. म्हणजे जर मल्टिपल अलेलिझम असेल, पॉप्युलेशनमध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त अलील्स प्रेझेंट असतील आणि ज्यावेळेस हे अलील एकत्रित येतात, दोन अलील एकत्रित असतील, बरोबर, 2 अलील ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस त्यामध्ये एक तर डॉमिनन्स दिसेल आपल्याला किंवा को डॉमिनन्स दिसेल. ओके. किंवा रिसेसिव्ह एक्सप्रेशन होताना दिसेल. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द मल्टिपल अलेलिझम. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत प्लिओट्रॉपिझम, जे एक प्रकारचं इंटरजेनिक इंटरॅक्शन आहे. 2 वेगवेगळ्या जीनमध्ये असलेली इंटरॅक्शन आहे. त्याला नॉन एलेलिक इंटरॅक्शन असं सुद्धा आपण